नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र आगवाने, राज्यशास्त्र विभाग, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर. आपल्या सर्वांचं या लेक्चरमध्ये मी स्वागत करतो. आज आपण मानवी हक्क आणि कर्तव्य या संदर्भात विचार करणार आहोत. मानवी हक्क आणि कर्तव्य हे परस्पर पूरक आहेत. त्याचबरोबरीने हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या दिसतात आपल्याला. हक्कांशिवाय कर्तव्य हे पूर्ण होऊ शकत नाहीत आणि कर्तव्यांशिवाय हक्क हे पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून दोन्ही परस्पर अवलंबित्व किंवा परस्पर पूरक असलेले दिसतात आपल्याला. त्याचमुळे दोघांचा जो काही आंतरसंबंध आहे त्याचा शोध घेण्याचं काम किंवा अभ्यास आज आपण इथे करणार आहोत. तर मानवी हक्क आणि म्हणजे काय त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. कर्तव्यांच्या व्याख्या पाहत असताना किंवा त्याचा अर्थ बघत असताना सर्वप्रथम आपल्याला हे पाहावं लागतं की कर्तव्य हे काय आहे. तर आपले अधिकार आणि स्वातंत्र्य यांचा उपभोग घेताना इतरांचे अधिकार व स्वातंत्र्य यास योग्य मान्यता मिळावी व त्यांचा योग्य तो आदर राखला जावा आणि लोकशाही समाज व्यवस्थेत नीतिमत्ता, सार्वजनिक सुव्यवस्था व सर्वसाधारणपणे लोकांचे कल्याण या संबंधातील न्याय अशा आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या जाव्यात. केवळ याच कारणासाठी कायद्याने ज्या मर्यादा घालून दिलेल्या असतील त्याच मर्यादांच्या अधीन राहून प्रत्येक व्यक्तीस राहावे लागते. त्यास कर्तव्य असं म्हटलं गेलेलं आहे. या एवढी मोठी व्याख्या बघत असताना त्याच्यामध्ये फक्त छोटासा घटक आपल्याला बघायचा की मर्यादा म्हणजे कर्तव्य. अशा कोणत्या मर्यादा आहेत? राज्य संस्थेने आणि राज्य यंत्रणेने किंवा काही जे काही लिगल इन्स्टिट्यूशन आहे त्यांनी काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत आणि त्या मर्यादा म्हणजेच एकंदरीत कर्तव्य आहे असं म्हटलं गेलेलं आहे. मग ते कर्तव्य कशाप्रती असतं? तर आपले अधिकार आणि यांचा उपभोग घेत असताना इतरांचे अधिकार आणि स्वातंत्र्य यास योग्य मान्यता मिळावी. म्हणजे इतरांचे अधिकार आणि स्वातंत्र्य यांना योग्य पद्धतीने मान्यता मिळावी यासाठी केलेले जे काही कर्तव्य आहेत ते कर्तव्य सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतात. त्याचबरोबरीने त्यांचा योग्य आदर राखला गेला पाहिजे. समाज व्यवस्थेमध्ये लोकशाहीसारख्या समाजामध्ये नीतिमत्ता, सार्वजनिक सुव्यवस्था, सर्वसाधारणपणे लोकांचं कल्याण या संदर्भातील न्याय अशा आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या जाव्यात. याच कारणासाठी राज्याने ज्या मर्यादा किंवा ज्या बंधने घालून दिलेल्या आहेत त्याला कर्तव्य असं म्हटलं गेलेलं आहे. सर्वसाधारणपणे आणखी एक व्याख्या आपल्याला छोटीशी बघायची झाली तर आपल्याला असं म्हणता येईल की इतरांच्या विवेकी आणि न्याय्य हक्कास अडथळा निर्माण होणार नाही असे वर्तन म्हणजे कर्तव्य होय. म्हणजे इतरांच्या विवेकी आणि न्याय्य हक्कास अडथळा निर्माण होणार नाही असे वर्तन म्हणजे हक्क होय. इथे दुसरी व्याख्या अशी करण्यात आलेली आहे की कर्तव्य म्हणजे नेमकं काय? तर कर्तव्य म्हणजे एक पद्धतीचं वर्तन. हे वर्तन कसं असायला पाहिजे? तर ते वर्तन इतरांच्या विवेकी आणि न्याय्य हक्कास अडथळा निर्माण करणार नाही असं वर्तन. म्हणजे माझे काही हक्क आहेत ते विवेकी हक्क आहेत आणि त्याचबरोबरीने माझे न्याय्य हक्क पण आहेत आणि मग अशा हक्कांच्या बाबतीत इतर कोणी जर अडथळा आणत नसेल तर मग मात्र माझ्या हक्कांचा मला उपभोग घेता येतो. परंतु जर समजा ते कोणी अडथळा निर्माण करत असेल तर मग मात्र तिथं त्याचे कर्तव्य हे पार पाडली जात नाहीत असं स्पष्ट म्हणावं लागत असतं. म्हणजे समाजातील अनेक लोकांची वर्तनं हे कर्तव्याला धरून नसतात आणि म्हणून ही जी काही कर्तव्याला धरून वर्तनं नसतात त्याच्यामुळे इतर लोकांना त्याचा परिणाम भोगावा लागत असतो. इतर लोकांवरती त्याचे गंभीर परिणाम पडत असताना आपल्याला दिसतात. आणखी एक महत्त्वाची व्याख्या त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे की कर्तव्य हे एक मूल्य आहे. कर्तव्य हे काय आहे? मूल्य आहे, व्हॅल्यू आहे. ते म्हणजे नेमकं काय? मूल्य कशाला म्हणतो आपण? तर कर्तव्य हे एक पद्धतीचं सॉफ्टवेअर आहे. ज्या पद्धतीने एखादं नवीन कम्प्युटर असतं आणि त्या कम्प्युटरमध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रोग्राम आपण इन्स्टॉल केलेला नसतो, परंतु त्याच्यामध्ये प्रोग्राम इन्स्टॉल करणं गरजेचं असतं आणि मग असे जे काही प्रोग्राम आहेत मग त्या कम्प्युटरमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, पॉवर पॉईंट आहे किंवा त्याचबरोबर एक्सेल असेल, त्याचबरोबर इंटरनेट सर्फिंगसाठी आपण गुगल क्रोम आहे किंवा फायरफॉक्स आहे किंवा आणखी इतर काही सॉफ्टवेअर हे इन्स्टॉल करत असतो. आणि म्हणून हे ज्यावेळेस आपण प्रोग्राम त्या कम्प्युटरमध्ये टाकत असतो तेव्हा त्याची युटिलिटी वाढत असते. अगदी त्याच पद्धतीने आपलं कर्तव्य हे सुद्धा एक पद्धतीचा प्रोग्राम आहे आणि प्रोग्राम
हा जेव्हा केव्हा आपल्या मेंदूमध्ये इन्स्टॉल केला जात असतो किंवा तो कार्यान्वित होत असतो, तेव्हा माणसाचं मूल्य हे वाढत असतं किंवा माणसाची जी काही उपयुक्तता आहे किंवा इतरांच्या कामी पडणारी जी काही प्रवृत्ती आहे ती वाढत असते. आणि म्हणून त्याच वेळेस तो समाजशील प्राणी होत असतो. समाजामध्ये राहण्याच्या योग्यतेचा आणि समाजामध्ये राहण्याच्या कॅपेबिलिटीचा तो व्यक्ती होत असतो. अन्यथा ज्याच्यामध्ये हे कर्तव्य हे मूल्य नसतं, अशा व्यक्तीला समाज हा आपल्यापासून दूर फेकत असतो किंवा आपल्याला जवळ तो करत नसतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अनेक पद्धतीची कर्तव्य पार पाडावी लागत असतात. जो जास्त कर्तव्य पार पाडत असतो तो व्यक्ती सगळ्यांना हवाहवासा वाटत असतो. त्या व्यक्तीच्या प्रती आपल्याला आदर निर्माण होत असतो आणि त्या व्यक्तीला समाज हा आपलंसं करत असतो, समाज त्याला आपलं वाटत असतो. म्हणून तुम्ही बघा ना की आपल्या घरामध्ये सुद्धा आई वडील हे सगळेच कर्तव्य पार पाडत असतात. प्रत्येकाची कर्तव्य वेगवेगळी असतात आणि हे जे काही कर्तव्य पार पाडत असतात ते आपल्याला हवेविषयी वाटत असतात. आपली आई आहे ती सकाळी लवकर उठते, घरातील जे काही साफसफाई असेल, त्याचनंतर स्वयंपाक बनवणे आहे, सगळ्यांना ताजं अन्न जेवायला वाढणे, त्याचबरोबरीने आपली जी काही सगळी जी काही कामं आहेत ते सर्व कामे घरातील ही आई करत असते. वडील हे शेतामध्ये जातात किंवा नोकरीला जातात किंवा व्यवसायावरती जातात आणि जे काही आवश्यक गोष्टींसाठी लागणारं जे काही अर्थार्जन आहे त्या अर्थार्जनाचं काम हे आपले आई भाऊ आई किंवा वडील हे करत असतात आणि त्याच्यातून प्रत्येकानं जर ते कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं तर कुटुंब हे अतिशय व्यवस्थितरित्या चालत असतं. जर त्याच्यामध्ये काही जण कर्तव्यामध्ये कसूर करत असतील किंवा कर्तव्य पार पाडत नसतील तर मग कुटुंबामध्ये संघर्ष निर्माण होण्यासाठी सुरुवात होत असते. आणि म्हणून कर्तव्य हे अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण कर्तव्य जो पार पाडत असतो त्यालाच अधिकार मागण्याचा पण हक्क आहे किंवा नैतिक हक्क त्याचा असतो. जर त्याने कर्तव्यच पार पाडत नसेल तर अधिकार मागण्याचा त्याचा हक्क नसतो. जर आपण मतदान करत असताना जागरूकतेने आणि विवेकी बुद्धीने अगदी कसल्याही प्रलोभनाला बळी न पडता जर आपण मतदान केलेलं असेल तरच आपल्याला लोकप्रतिनिधींना टीका करण्याचा हक्क आहे त्यांच्यावरती किंवा त्यांच्याकडून काही मागण्या असतील किंवा निवेदनं किंवा जे काही असेल ते मागण्याचा हक्क आपल्याला नैतिक दृष्टिकोनातून हक्क आहे असं म्हणता येईल. जर आपण मतदानच करत नसू, आपण विचारपूर्वक मतदान करत नसू तर मग मात्र जी काही येणारी ओढवणारी जी काही परिस्थिती आहे त्याच्या संदर्भामध्ये जे काही उपलब्ध होणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपणच सर्वस्वी त्याला जबाबदार असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य हे खूप महत्त्वपूर्ण असतं समाजामध्ये. प्रत्येक व्यक्तीला कर्तव्य ठरवून दिलेलं असतं. आईचं कर्तव्य वेगळं आहे कुटुंबामध्ये, वडिलांचं कर्तव्य वेगळं आहे, बहिणीचं कर्तव्य वेगळं आहे, भावाचं कर्तव्य वेगळं आहे, त्याचबरोबरीने शिक्षकांचं कर्तव्य वेगळं आहे, आपलं स्वतःची जी काही कर्तव्य आहेत ती वेगळी आहेत आणि प्रत्येकाला असं काही भूमिका दिलेल्या आहेत आणि प्रत्येक व्यक्ती त्या भूमिका चोखपणे वटवण्याचं काम करत असतो. शिक्षकांचं कर्तव्य शाळा महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना अतिशय मनापासून शिकवण्याचं काम शिक्षक करत असतात आणि म्हणून शिक्षकांचं कर्तव्य हे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान उपलब्ध करून देणे किंवा जास्तीत जास्त ज्ञानाची प्राप्ती करून देणं हे शिक्षकांचं काम असतं किंवा त्यांचं कर्तव्य असतं. विद्यार्थ्यांचं कर्तव्य काय असतं की विद्यार्थी शाळा महाविद्यालयामध्ये आल्यानंतर अतिशय प्रामाणिकपणे त्याने लेक्चर केले गेले पाहिजेत, प्रामाणिकपणे अभ्यास केला गेला पाहिजे, हे त्यांचं कर्तव्य असतं. त्याचबरोबरीने जर समजा वर्ग चालू आहे आणि त्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थी अतिशय शांततेत बसलेले आहेत आणि एक दोनच विद्यार्थी असे आहेत की काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे आपापसामध्ये किंवा काहीतरी टिंगटॉंग करतायत किंवा आणखी काहीतरी वेगळ्या पद्धतीने सर्वांचं लक्ष डायव्हर्ट होईल अशा पद्धतीचं वर्तन जर ते करत असतील तर मग ते तिथं कर्तव्य करत नाहीत आणि मग त्याच्यामुळे इतरांचे हक्क तिथे बाधित होतात आणि मग तिथे डिस्टर्बन्स निर्माण होतो आणि जी काही ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे ही जी काही एक प्रोसेस चालू असते त्या वर्गातली ती प्रोसेस कुठेतरी बाधित होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून हे कर्तव्यांचा आपण अभ्यास करत असताना ही कर्तव्य हे काय आहेत हे आपण थोडक्यात बघितलं. आपल्यालाही भारतीय राज्यघटनेने कलम 51क मध्ये 11 प्रकारची कर्तव्य दिलेली आहेत आणि त्या कर्तव्यांचा आपल्याला सर्वांना जाण आहे आणि म्हणून ती कर्तव्य ही आपल्या मूलभूत अधिकारांच्या याच्यासाठी आवश्यक असलेली दिसतात आपल्याला. म्हणून कर्तव्यांचं स्वरूप काय आहे तर कर्तव्यांचं स्वरूप बघत असताना
थोडक्यात आपल्याला असं बघावं लागतं की राज्याची नागरिकाप्रती असलेली कर्तव्ये, राज्याची म्हणजेच आपल्या जे काही गव्हर्नमेंट आहे, आपलं भारताचं शासन आहे किंवा आपलं घटक राज्य आहे किंवा राज्याचं शासन आहे, आपलं ग्रामपंचायत आहे, आपली जिल्हा परिषद आहे, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये जर थोडक्यात आपण बघितलं तर राज्याचे नागरिकांप्रती असणारी जी काही कर्तव्य आहेत ते कर्तव्य कोणती आहेत? तर सगळ्यात प्रथम राज्यसंस्थेला हे कर्तव्य पार पाडावं लागत असतं आणि ते म्हणजे तुमच्या मानवी हक्काचा आदर करणे. म्हणजे या देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्काचा आदर करण्याचं काम हे राज्यसंस्थेला करावं लागत असतं. मग ते राष्ट्रपती असतील, ते संसद आहे, ते न्यायालय आहे, हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांना एक काम करावं लागत असतं आणि ते म्हणजे अगदी कितीही गरीब व्यक्ती असला तरी त्याच्या हक्काचा आदर करण्याचं काम हे राज्यसंस्थेला करावं लागत असतं. राज्यसंस्था अशी बेजबाबदारपणे असं म्हणू शकत नाही की त्यांच्या हक्कांची परिपूर्तता करणे हे आमचं काम नाही किंवा आमच्यापर्यंत तुम्ही येऊ नका किंवा तुमचं काय तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा किंवा पाणी किंवा इत्यादी काही गोष्टी नसतील तर ते आमच्यापर्यंत येऊ नका, आम्ही ते पूर्ण करणार नाही असं म्हणू शकत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा हक्कांचा आदर करण्याचं काम राज्यसंस्थेला करावं लागत असतं. म्हणून तुम्ही बघा की प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्याचं पालन करताना दिसतो आपल्याला, की नाही कधी म्हणत नाही लोकप्रतिनिधी. म्हणजे तुम्ही कुठलीही समस्या घेऊन जा राजकारणी किंवा लोकप्रतिनिधीकडे, तो तुमची समस्या ऐकून घेईल आणि ऐकून घेतल्यानंतर तो म्हणेल की ठीक आहे मी करेन किंवा करतो. तर अशा पद्धतीने तो तुमच्या हक्कांचा आदर राखतो. भले पुढे तो ते कर्तव्य जे तुमचं काम आहे ते करो अथवा न करो, परंतु ते ऐकून घेणे आणि त्याचबरोबरीने अर्थात थोडासा हा एक वेगळ्या पद्धतीचा मी मुद्दा सांगितला, परंतु मला असं सांगायचं आहे की इथे शासन दरबारी इथल्या राज्यसंस्थेमध्ये कुठेही तुम्ही गेलात तर तुमच्या मानवी हक्कांचा आदर राखण्याचं आद्य कर्तव्य राज्यसंस्थेने केलं गेलं पाहिजे. दुसरं कर्तव्य राज्यसंस्थेचं आहे आणि ते म्हणजे तुमच्या मानवी हक्कांचं रक्षण करणे. म्हणजे तुमचे जे काही मानवी हक्क आहेत त्या हक्कांचं रक्षण करण्याचं काम हे राज्यसंस्थेचं आहे. आता सध्या कोरोनाचा कालखंड आहे. या कोरोनाच्या कालखंडामध्ये राज्यसंस्थेने वेळोवेळी त्याच्यावरती कंट्रोल निर्माण केले पाहिजे. मग ते सोशल डिस्टन्सिंगचे नियम असतील, मास्कचे नियम असतील, लोकांना सॅनिटायझर उपलब्ध आहे का, लोकांना वॅक्सिन्स अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना मिळतील अशा पद्धतीने कसं त्याचं वितरण होईल, औषध उपचाराचा पुरवठा किंवा साठा उपलब्ध आहे का, किंवा त्याचबरोबर डॉक्टरांची जी काही टीम आहे ती पुरेशी टीम उपलब्ध आहे का, मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध आहेत का चांगल्या पद्धतीच्या, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जे काही आहे ते राज्यसंस्थेला पूर्ण करावं लागत असतं. जे नागरिक ऐकत नसतील त्या नागरिकांना कायद्याच्या आधारे अडवण्याचं काम सुद्धा राज्यसंस्था करत असते. म्हणून आपला आरोग्यविषयक हक्क असेल, आपल्या शिक्षणाचा हक्क आहे, आपल्या अन्न धान्याचा हक्क आहे किंवा आपल्या निवाऱ्याचा हक्क आहे, या सगळ्या हक्कांचा उपभोग घेण्यासाठी जर काही अडथळे निर्माण होत असतील तर ते अडथळे दूर करण्याचं काम हे राज्यसंस्थेला करावं लागत असतं. म्हणून राज्यसंस्था ही जेव्हा केव्हा आपल्या मानव समाजावरती किंवा लोकांवरती संकट येत असतात त्यावेळेस नोकरशाही म्हणजेच प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आहे, त्याचबरोबरीने अन्य सुरक्षा दल आहेत इतर, आणि त्याचबरोबरीने सगळ्यात शेवटी मिलिटरी किंवा ज्याला आपण लष्कर म्हणतो, या सगळ्यांच्या मदतीने राज्यसंस्था प्रत्येक व्यक्तीचे हक्क संरक्षित कसे राहतील याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून मानवी हक्कांचं संरक्षण करण्याचं काम हे सर्वप्रथमतः या राज्यसंस्थेचं असलेलं दिसतं आपल्याला. राज्यसंस्थेचं तिसरं कर्तव्य आपल्याला दिसेल आणि ते म्हणजे तुमच्या मानवी हक्कांची पूर्तता करणे. म्हणजे तुमचे जर मानवी हक्क कुठे उल्लंघन होत असेल किंवा मानवी हक्क पूर्ण करण्यासाठी तुमचे अडथळे निर्माण होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये राज्यसंस्थेने तुमच्या हक्कांची परिपूर्तता करावी लागते, नव्हे तर ती राज्यसंस्थेचं आद्य कर्तव्य आहे. ग्रामीण भागापर्यंत जेव्हा रस्ते नव्हते तेव्हा डांबरी रस्ते तयार करणे, नुसता डांबरी रस्ता तयार करून चालणार नाही तर त्या गावातील लोकांना वीज उपलब्ध झाली पाहिजे. त्याचबरोबरीने त्या लोकांना कम्युनिकेशनच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. म्हणजे तिथे मोबाईल चालला पाहिजे, टेलिफोन चालला पाहिजे, टेलिव्हिजन चाललं गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्या गावामध्ये जे काही आदान प्रदान आहे शहर आणि गाव यांच्यामध्ये मोठ्या पद्धतीने कसं निर्माण होईल
ते त्याच्यामध्ये बघितलं गेलं पाहिजे. रेल्वेच्या सुविधा प्रत्येक जिल्ह्याला आहेत का, विमानतळाच्या सुविधा आहेत का, ह्या बघणे, त्या पूर्ण करणे. प्रत्येक गावाला पाणी पुरवठा, नळाच्याद्वारे पाणी पुरवठा करणे आणि लोकांची पाण्याची गरज पूर्ण करणे हे एक सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. आपलं स्थानिक प्रशासन हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे स्थानिक प्रशासन आपल्या सांडपाण्याची व्यवस्था करतं. आपल्या जे काही परिसर आहे त्या स्वच्छतेचं काम आपली स्थानिक संस्था करत असते. आपल्या सार्वजनिक रस्त्यावरती दिवे लावण्याचं काम ती करत असते. आरोग्य जे काही कर्मचारी आहेत ते आपलं आरोग्य कसं उत्तम राहील आणि साथीचे रोग कसे आटोक्यात राहतील हे सुद्धा तिथं काम केलं जात असतं. त्याचबरोबरीने गव्हर्नमेंट ज्या लोकांना स्वतःच्या हक्काची घरं नाहीत अशा हक्कांची घरं निर्माण होण्यासाठी शहरी भागामध्ये पंतप्रधान आवास योजना आहे किंवा ग्रामीण भागामध्ये जे काही घर बांधण्यासाठी जे काही अनुदान मिळतं त्या लोकांना, तर ते सुद्धा उपलब्ध करून दिलं जात असतं. शौचालयांच्या सुविधा अनुदानाच्या माध्यमातून दिल्या जात असतात. आणि त्याचबरोबर एवढंच नाही तर अगदी जे काही गोरगरीब आहेत त्यांना रेशन उपलब्ध करून दिलं जातं. 2 रुपये किलो गहू असतील, 3 रुपये किलो तांदूळ असतील किंवा अन्य जे काही पदार्थ आहेत, धान्य आहे, मग त्याच्यामध्ये समजा तेल आहे, साखर आहे किंवा तूरडाळ आहे, यासारख्या गोष्टी पण रेशनच्या माध्यमातून अतिशय स्वस्त दरामध्ये गोरगरीब लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचं काम ही राज्य संस्था करत असताना दिसते आपल्याला. यासोबतच दळणवळणाच्या बाबतीमध्ये जर समजा वयोवृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना अर्ध तिकीट किंवा महिला काय अंध अपंग असतील तर त्यांनाही त्या प्रवास भाड्यामध्ये कन्सेशन मिळत असतं. लहान मुलांना कन्सेशन दिलं जात असतं. किंवा याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक गावखेड्यामध्ये आज प्राथमिक शाळा निर्माण झालेली आहे किंवा स्थापन केलेली आहे. आणि हे जे काही सार्वजनिक उपक्रमातून शाळा चालवल्या जात असतात, सरकारकडून शाळा चालवल्या जात असतात, त्या सर्व मुलांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहता येऊ नये म्हणून सगळ्या ठिकाणी शाळा निर्माण केलेल्या आहेत. मुलींना पुढे शिक्षणाच्या सुविधा, उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच्यासाठी तालुका स्तरावरती आज महाविद्यालय उपलब्ध आहेत. त्याचबरोबरीने त्या महाविद्यालयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फायदा कसा मिळेल, त्याच पद्धतीने अनेक जे काही आर्थिक कन्सेशन आहेत, शैक्षणिक सवलती आहेत, या कशा उपलब्ध होतील, त्या विद्यार्थ्यापर्यंत कशा पोहोचतील, हे सगळं जे काही पाहण्याचं काम आहे ते राज्य संस्थांनी करत असतील. आणि म्हणून राज्य संस्थेचे एक महत्त्वाचं कर्तव्य आहे की तुमच्या हक्कांची परिपूर्तता करणे. मग ते कुठलाही हक्क असेल, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, ह्या तर मूलभूत गरजा आहेतच आहेत, परंतु याच्या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाच्या गरजा आहेत. आणि त्या सगळ्यांच्या जे काही बाबी आहेत आपण पुढे युनोचे लेक्चर बघत असताना त्याच्यामध्ये बघणारच आहोत की आपले नेमके हक्क कोणते आहेत, जागतिक संघटनेने कोणते हक्क आपल्याला सांगितलेले आहेत ते पण आपण बघणार आहोत. परंतु सध्या आपण इथे असं सांगू शकतो की काही राज्य संस्थेची काही कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य ही आपल्याला पूर्ण करता येतात. आणि म्हणून काही कर्तव्यांचे प्रकार पण आहेत आणि ती कर्तव्य इथे खोलमध्ये जाण्याची गरज नाही आपल्याला. परंतु काही कर्तव्य असे असतात की नैसर्गिक कर्तव्य असतात, काही अधिग्रहित कर्तव्य असतात. नैसर्गिक कर्तव्य म्हणजे काय की आपल्याला ती निसर्गतः पूर्ण करावीच लागत असतात. म्हणजे नॅचरली त्या कर्तव्यांचा आपण भागच बनत असतो. म्हणजे साधारणतः जर बघायचं झालं तर तुम्ही समजा की पर्यावरणाचं रक्षण असेल किंवा आपल्या समजा तो आपलं राहणीमान आहे किंवा आपलं जे काही समजा भूक लागली की जेवण करणे आहे किंवा प्रातःविधी आहे किंवा आणखी इत्यादी काही असेल. त्याचबरोबर अधिग्रहित कर्तव्यामध्ये जर आपण बघितलं तर आईवडिलांची सेवा आहे किंवा त्यांचा सांभाळ आहे किंवा इतर जे काही नैतिक कर्तव्य आहेत त्या नैतिक कर्तव्यांना आपण अधिग्रहित कर्तव्य सुद्धा म्हणू शकतो. म्हणून नैसर्गिक आणि अधिग्रहित कर्तव्य हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. काही सकारात्मक आणि नकारात्मक कर्तव्य पण आहेत. सकारात्मक कर्तव्य म्हणजे काय तर ज्या कर्तव्यांमुळे इतरांचा फायदा होत असतो किंवा इतर लोकांना त्यांचे हक्क उपभोगण्यासाठी मदत होत असते त्यांना आपण सकारात्मक कर्तव्य असं म्हणू शकतो. नकारात्मक कर्तव्य म्हणजे नेमकं काय तर नकारात्मक कर्तव्यामध्ये साधारणतः आपण केलेल्या कर्तव्यामुळे
इतरांच्या मानवी हक्कामध्ये अडथळे निर्माण होत असतात त्याला आपण नकारात्मक कर्तव्य असं म्हणत असतो. परिपूर्ण आणि अपूर्ण कर्तव्य असे आहेत. परिपूर्ण कर्तव्य म्हणजे काय की शॉर्ट टर्म अशा पद्धतीची काही कर्तव्य असतात. समजा आईने तुम्हाला एखादं काम सांगितलं आणि ते तुम्ही पूर्ण केलं, त्याला आपण साधारणतः काय म्हणू शकतो की परिपूर्ण, म्हणजे एखादं कर्तव्य ज्यावेळेस पूर्ण होत असतं ते त्यावेळेस त्याला परिपूर्ण कर्तव्य असं म्हणत असतो. काही कर्तव्य मात्र अपूर्ण कर्तव्य असतात, म्हणजे तुमचं आयुष्य जरी त्याच्यामध्ये गेलं तरी ती कर्तव्य पूर्ण होऊ शकत नाहीत. आता उदाहरण त्याच्यामध्ये काय सांगता येईल की जे लॉंग टर्म असतात ती कर्तव्य, म्हणजे अगदी तुम्ही बघा की आईवडिलांची सेवा ही कधीच पूर्ण होऊ शकत नाही. अगदी म्हणजे ती अपूर्ण राहणारी गोष्ट आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी काही इतरांच्या प्रती केली जाणारी कर्तव्य असतील, मुलाच्या संदर्भामध्ये केली जाणारी कर्तव्य आहेत, किंवा आणखी काही, म्हणजे जी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपलं आयुष्य सुद्धा कमी पडतं अशी काही कर्तव्य असतात त्याला आपण अपूर्ण कर्तव्य म्हणतो. त्याचनंतर आणखी एक प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल ते म्हणजे सकृत दर्शनी आणि कर्तव्य म्हणून मानलेल्या इतर सर्व गोष्टी. सकृत दर्शनी म्हणजे काय तर ऐनवेळेस जी काही निर्माण होणारी जी काही कर्तव्य असतात ती कर्तव्य आपण त्याला असं म्हणू शकतो. तर यासारखी जी काही कर्तव्य आहेत ही कर्तव्य आपल्याला त्याच्यामध्ये करता येतात, म्हणून हे काही कर्तव्य आहेत. आता अधिकार आणि कर्तव्य यांच्यातील जे काही परस्पर संबंध आहेत त्या परस्पर संबंधाची आपण इथे थोडक्यात चर्चा करूयात. परस्पर संबंधामध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला असं दिसेल की एकाचे अधिकार दुसऱ्याचे असलेले कर्तव्य सुचवतात. म्हणजे एकाचे अधिकार हे दुसऱ्यांचं कर्तव्य असतं. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या कुटुंबामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपणाला जर शिक्षणाचा हक्क भोगायचा असेल तर आपल्या आईवडिलांनी आपल्या भावंडांनी आपणाला तशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून दिलं गेलं पाहिजे. म्हणजे माझ्या शिक्षणाचा हक्क पूर्ण करण्यासाठी माझ्या प्रती आई वडील भाऊ किंवा घरातील जे काही सदस्य आहेत त्यांनी त्यांची कर्तव्य चोख पार पाडली पाहिजेत. म्हणजे तुम्ही सकाळी कॉलेजला जाताना तुम्हाला नाश्ता करून देणे किंवा टिफिन करून देणे. शाळेमध्ये विद्यार्थी जातो तुम्ही बघा की ज्यावेळेस आई वडील आपल्या पाल्याला सुरुवातीला शाळेमध्ये घालतात, नाव टाकलं जातं आणि शाळेमध्ये घातल्यानंतर त्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे लहानच असतं त्याच्यासाठी सगळी कर्तव्य पार पाडावी लागत असतात. अगदी त्या विद्यार्थ्याचा टिफिन त्याच्या बॅगेत ठेवण्यापासून मग त्याचे आजचे गृहपाठ कोणते आहेत, वर्गपाठ कोणते आहेत, त्याचबरोबर त्याला पुस्तकं कोणती द्यायची, वह्या कोणत्या द्यायची, बॅगमध्ये काय भरायचं, पेटीमध्ये कंपास पेटीमध्ये पेन्सिल आहे का, पट्टी आहे का, ही सगळी कर्तव्य ती आई पार पाडत असते किंवा वडील पार पाडत असतात. त्याने युनिफॉर्म घातलेला आहे का, स्वच्छ झालेला आहे का तो युनिफॉर्म, त्या युनिफॉर्मला इस्त्री आहे का, हे सगळं हे केलं जातं. आणि त्याचबरोबरीने हे सगळं केल्यानंतर मग ती जी काही व्हॅन आहे त्याला शाळेत घेऊन जाणारी ती वेळेवर येते आणि त्या वेळेपर्यंत त्याला तयार करून त्या स्टॉपवरती नेऊन सोडलं जातं आणि त्या व्हॅनमध्ये बसवलं जातं. ठराविक वेळेतच ती व्हॅन येते आणि म्हणून ते व्हॅनवाला सुद्धा तो कर्तव्य पार पाडत असतो. म्हणजे अगदी वेळेवरती तो येतो आणि वेळेवरती त्या शाळेमध्ये तो सोडतो. तिथे शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक आहेत, तिथले कर्मचारी आहेत, ते कर्मचारी आणि शिक्षक हे सुद्धा त्या विद्यार्थ्याच्या प्रती अनेक प्रकारची कर्तव्य पार पाडली असतात. अगदी तुम्ही पहा की कर्मचारी हे ते बेल देण्यापासून ते त्या वर्गाची स्वच्छता ठेवणे, त्याचबरोबरीने इतर सगळे जे काही बाबी आहेत त्या सगळ्या बाबी ते कर्मचारी करत असतात. शिक्षक काय करतात तर त्या विद्यार्थ्याचा शिकवण्यापासून गृहपाठ तपासण्यापासून ते त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी हे ते करत असतात आणि त्याच्यामुळे त्याच्या शिक्षणाचा हक्क जो आहे तो पूर्ण होताना आपल्याला दिसतो. म्हणून एकाचा अधिकार हा दुसऱ्याचं कर्तव्य सुचवतो. म्हणजे इतरांनी कर्तव्य पार पाडलं तर तो अधिकार त्याचा पूर्ण होऊ शकतो. म्हणून हे एक महत्त्वाचं बाब आहे की कर्तव्य आणि अधिकार किंवा कर्तव्य आणि हक्क हे परस्पर पूरक आहे, एकमेकाशी संबंधित आहेत आणि म्हणून हा एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. दुसरा आणखी त्याच्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की एकाचे अधिकार हे इतरांचे तेच अधिकार ओळखण्याचे त्याचे कर्तव्य सुचवतात.
म्हणजे एकाचे अधिकार हे इतरांचे तेच अधिकार ओळखण्याचे ते त्यांचे कर्तव्य सुचवतो. म्हणजे आपला जसा हक्क आहे, आपला जसं अधिकार आहे, तसं इतरांचे पण अधिकार आहेत काही. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, प्रत्येकाला वैद्यकीय उपचार घेण्याचा हक्क आहे, प्रत्येकाला शुद्ध हवा घेण्याचा, शुद्ध पाणी पिण्याचा हक्क आहे, प्रत्येकाला सूर्यप्रकाश मिळवण्याचा हक्क आहे, प्रत्येकाला म्हणजे या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा हक्क असतो. तुम्ही बघा की शहरामध्ये विविध सोसायटी असतात आणि त्या सोसायटीमध्ये काही ज्या काही गोष्टी असतात त्या कॉमन असतात, कारण ते सगळ्यांची गरज एकच असते. मग समजा पाणी आहे, पिण्याचं पाणी ते कॉमन दिलं जात असतं, किंवा वीज आहे ती कॉमन असते, किंवा आणखी काय परिसराची स्वच्छता करणारे जे काही लोक आहेत ते कॉमन असतात, किंवा आणखी काही इतर ज्या काही बाबी असतात त्या सर्व कॉमन केल्या जात असतात. आणि याच्या माध्यमातून काय केलं जात असतं की ज्या पद्धतीने आपले हक्क आहेत ते इतरांचे पण हक्क आहेत, आणि मग त्या हक्कांच्या प्रती आपले काही कर्तव्य असतात. म्हणजे सोसायटीमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला पाहिजे असतील तर कॉमन जे काही आपण त्याला मेंटेनन्स चार्ज म्हणतो, तो दर महिन्याला काहीतरी मेंटेनन्स चार्ज द्यावा लागत असतो. त्या मेंटेनन्स चार्जमधून काय केलं जातं तर जे साफसफाई कर्मचारी असतात त्यांचे पेमेंट त्याच्यातून केले जात असतात. जे काही कॉमन लाईट असते वापरली जाणारी त्याचं वीज बिल त्याच्यातून भरलं गेलेलं असतं. पाण्याची जी मोटर असते ती पाण्याच्या मोटरीचं बिल त्याच्यातून दिलं जात असतं, किंवा आणखी काही त्याच्यातून अनेक खर्च असतात जे कॉमन लेवलला असतात. तर अशा खर्च करण्यासाठी प्रत्येकाने निमूटपणे जो काही ॲडिशनल चार्ज असतो तो, म्हणजे त्याला आपण मेंटेनन्स चार्ज म्हणतो, तो दिला गेला पाहिजे. याच्यामध्ये कुणीही कर्तव्यात चूक करू शकत नाही. म्हणजे प्रत्येकजण ओळखत असतो की आपण जर हे कर्तव्य पार पाडलं नाही तर इतरांच्या हक्कावरती बाधा निर्माण होऊ शकते. आणखी एक त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्याने त्याच्या अधिकाराचा उपयोग सामाजिक हिताच्या प्रसारासाठी करावा. म्हणजे एखाद्याने त्याच्या अधिकाराचा उपयोग सामाजिक हिताच्या प्रसारासाठी केला गेला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जर काही अधिकार असतील तर ते अधिकार सामाजिक हितासाठी वापरले गेले पाहिजेत. सामाजिक हित म्हणजे शेवटी काय असतं सामाजिक हित म्हणजे शेवटी जे काही समाजामधले नागरिक आहेत त्या नागरिकांचं कल्याण करणे, त्याला एक सामाजिक हित असं म्हणतो आपण. त्यांना दळणवळणाची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे, त्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य पद्धतीचे आरोग्य फॅसिलिटी उपलब्ध करून देणे, त्यांना निवारा आहे का निवाऱ्याच्या संदर्भामध्ये काही मदत करणे, त्याचबरोबर पिण्याचं पाणी असेल, सांडपाणी आहे, त्यांचं स्वच्छता आहे, आरोग्य आहे, त्याचबरोबरीने अन्न आहार तो आहे, त्यांचं सामाजिक पद प्रतिष्ठा आहे. या सगळ्या ज्या काही बाबी आहेत ह्या सगळ्या बाबी या साधारणतः आपणाला या सामाजिक हिताच्या प्रसारासाठी केल्या जात असतात. अधिक राष्ट्र प्रत्येकाच्या अधिकाराची हमी आणि संरक्षण देत असल्याने राष्ट्राला समर्थन देणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणजे मी मागाशी सांगितलं की राज्याची किंवा राज्यसंस्थेची नागरिकाप्रती काय कर्तव्य आहे, तर अनेक प्रकारची कर्तव्य आहेत. जर नागरिकांचे इतके प्रश्न सोडवतं हे शासन, तर त्या शासनाला सपोर्ट करणं आपलं काम आहे. म्हणजे कोरोनाच्या कालखंडामध्ये जर शासन अतिशय पोटतिडकीनं सांगते की सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, तर आपण ते पाळले पाहिजे, आपण ते कर्तव्य केलं पाहिजे. जर ते आपण कर्तव्य करत नसाल किंवा नसू तर त्याचे जे काही परिणाम आहेत त्या परिणामाला शेवटी आपणच सामोरं जावं लागणार आहे. म्हणून जे काही राज्यसंस्था आहे ती राज्यसंस्था आपल्याला अनेक प्रकारच्या फॅसिलिटी पुरवते, अनेक पद्धतीचे हक्क आपल्याला दिले जात असतात, आणि ज्यावेळेस हे हक्क आपल्यापर्यंत येत असतात तेव्हा ती राज्यसंस्था आपल्याला भरभरून देण्याचं काम करत असते. शेवटी आपण या देशाचे नागरिक असतात आणि या देशाने आपल्याला भरभरून अशा पद्धतीचे काही हक्क प्रदान केलेले असतात, ज्याच्यामध्ये तुमची सुरक्षितता तुम्हाला दिलेली असते, तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं असतं, आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रगती करण्यासाठी किंवा तुमचा विकास करण्यासाठी तुम्हाला तशा पद्धतीची मुभा मोकळीक आणि तशा पद्धतीचं वातावरण प्रोव्हाइड केलेलं असतं. त्याच्यासाठी अनेक पद्धतीच्या फॅसिलिटी राज्यसंस्थेकडून दिल्या जातात. परंतु आपलं एकच कर्तव्य असतं की त्या राज्यसंस्थेला सपोर्ट देणे. मग तो मॉरल सपोर्ट असेल, फिजिकल सपोर्ट आहे, किंवा टॅक्स देणे किंवा टॅक्स भरणे त्या संदर्भातला सपोर्ट आहे, किंवा विवेक बुद्धी जागरूक ठेवून वोटिंग करणे, मतदान करणे प्रामाणिकपणे, हे सुद्धा एक कर्तव्य आहे. किंवा जर कोणी समाज विघटनाचं काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध उभं राहणे, किंवा सामाजिक दुफळ्या निर्माण होत असतील तर त्या कशा जॉईंट होतील किंवा सामाजिक विघटन कसं नष्ट होईल ते बघणे, किंवा राष्ट्रीय एकात्मतेला काही अडथळा निर्माण करणाऱ्या गोष्टी असतील
तर त्याच्या विरुद्ध उभं राहणे किंवा त्याला साथ न देणे, अशा पद्धतीची अनेक कर्तव्ये या राष्ट्राप्रती असतात आणि ती राष्ट्राप्रतीची कर्तव्य ही आपल्याला पूर्णतः ते करावी लागत असतात. म्हणून हे जे काही बाबी आहेत ह्या अधिकार आणि कर्तव्य, आणखी एक महत्त्वाचं त्याच्यामधलं परस्पर संबंध सांगता येईल आपल्याला की अधिकार आणि कर्तव्य हे परस्पर पूरक असलेले दिसतात. म्हणजे आता इतकं सगळं सांगितल्यानंतर आपल्याला हे थोडक्यात लक्षात येईल की हे जे काही हक्क किंवा अधिकार आहेत आणि कर्तव्य आहेत, हक्क, अधिकार आणि कर्तव्य म्हणजेच हक्क आणि अधिकार ही एकच बाब आहे. तर हे अधिकार आणि कर्तव्य हे परस्पर पूरक आहेत, एकमेकावरती आधारित आहेत. त्याच्यातली एक बाजू काढून घेतली तर दुसरी पूर्ण होऊ शकत नाही, किंवा दुसरी बाजू काढून घेतली तर पहिली पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजेच एकाच नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, म्हणजे एखादं चलनातलं खणखणीत नाणं ज्यावेळेस आपण बघतो, त्या खणखणीत नाण्यावरती दोन बाजू असतात आणि म्हणून त्या दोन्ही बाजू असतील तर ते नाणं चलनामध्ये चालतं. जर समजा दोन्ही बाजूनी एकच प्रकारचं जर ते डिझाईन असेल तर ते नाणं चलनातून बाद होत असतं. म्हणून अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत, त्याचबरोबर ते परस्पर पूरक सुद्धा असलेले दिसतात आणि म्हणून हे जे काही आहे ते आपल्याला याच्यामधून असलेलं दिसून येतं. तर आज आपण इथे मानवी हक्क आणि कर्तव्य यांच्यातील परस्पर संबंध याचा अभ्यास केलेला आहे. तर आता इथे थांबूयात आपण. धन्यवाद. नमस्कार.